तब्बल 5 तास वाट बघून काँग्रेस नेते व त्यांचे असंख्य कार्यकर्त्यांना 5 तासानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी भेट दिली। नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम हे 3 मे रोजी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरत होत्या। तसेच निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेतली। या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि संजय निरुपम यांच्यामध्ये चर्चा झाली। या चर्चेनंतर संजय निरुपम हे शिवसेनेत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे दिनांक 3 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता संजय निरुपम हे आपल्या सहकुटुंबासह संपूर्ण कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आनंद आश्रम येथे दुपारी 3 वाजता पोहोचले। 3 वाजता सर्व पत्रकारांनाही आमंत्रण देण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे सर्वच पत्रकार यावेळी हजर होते। दुपारी 3 ची वेळ असल्याने सर्वच पत्रकार कार्यकर्ते व संजय निरुपम सहकुटुंबासह आनंद आश्रममध्ये पोहोचले। संजय निरुपम व सर्व पत्रकारांना 3 ची वेळ देण्यात आली होती, त्यामुळे सर्वच जण आनंद आश्रम येथे बरोबर 3 वाजता हजर झाले होते। सर्वत्र निवडणुकीची धामधूम असताना पत्रकार व संजय निरुपम यांचे सर्व कार्यकर्ते सहकुटुंबासह एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे आनंद आश्रम येथे वाट बघत होते। 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6ही वाजले, अजूनही एकनाथराव शिंदे या ठिकाणी पोहोचलेच नव्हते। कार्यकर्ते हे तब्बल 5 तास एकनाथ शिंदे यांची वाट बघून दमले होते आणि त्यामध्ये मड येथील कोळी बांधवही आपल्या वेशभूषेमध्ये येऊन एकनाथ शिंदे यांची वाट बघत होते आणि अखेर 5 तासानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी हजर झाले। पक्ष प्रवेशाची वेळ होती दुपारी 3 ची व कार्यक्रम सुरू झाला रात्री 7:15 वाजता। संजय निरुपम यांनी 5 तासानंतर म्हणजे 5 तास वाट बघून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला।